हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग सर्वांना. मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही? आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवससुद्धा खूप छान गेलेला असेल. तर आता वाजलेले आहे संध्याकाळचे 8 आणि मी इथे करत आहे स्वयंपाक. तर आज संडे असल्यामुळे चिकन आणलेलं आहे, तर इथे मी चिकन शिजायला लावलेलं आहे. त्यानंतर इथं पीठ मळते. तर इथे माझं वाटण वगैरे सगळं काढून झालेलं आहे. तर आता सुक्कं चिकन आणि चिकनची रस्सा भाजी बनवायची आहे. तर इथं मी पीठ मळून ठेवते. आता भाज्या वगैरे सगळ्या झाल्यानंतर मी चपाती करणार आहे. तो दुपारी झोपला नव्हता, तर तो आत्ता झोपलेला आहे. आणि स्वराचा आत्ताच होमवर्क झाला आणि ते थोडासा टीव्ही पाहते. तर संडेला कोणाकोणाच्या घरी चिकन बनतं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. इथं माझं पीठ मळून झालेलं आहे, तर आता मी भाजी वगैरे करून घेतली. आता चिकन शिजत आलेलं आहे. तोपर्यंत आता इथं मी भाजीची ग्रेव्ही जी आहे ती कच्ची असल्यामुळे त्याला परतायला वेळ लागेल, त्याच्यामुळे मग परतून घेते. चिकन शिजेपर्यंत ग्रेव्ही सुद्धा चांगली परतून होईल. तर एकीकडे मी भाजी बनवते आणि कढईमध्ये सुक्कं चिकन बनवते. दोन्ही ह्याला मी सेमच वाटायला देते. तर हे वाटण कच्चं असल्यामुळे ह्याला परतायला थोडासा वेळ लागतो. तर इथे सुक्कं चिकन बनवण्यासाठी मी घेतलेले आहे हळद, त्याच्यानंतर कांदा मसाला आणि मिरची पावडर. तर मिरची पावडर थोडीशी जास्त घेतली आहे कारण थोडंसं तिखट करायचं आहे. तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बऱ्याच जणांच्या घरी संडेला नॉनव्हेज असतं, काही जण नॉनव्हेज खात नाही. इथे आता चिकन मसाला घालायचा आहे. तर चिकनची भाजी बनवण्यासाठी मी कांदा, लसूण, खोबरं, अद्रक, कोथिंबीर आणि पुदिना सगळं कच्चं वाटण घेते आणि ते पूर्ण ग्राइंड करून मग त्याची ग्रेव्ही मीडियम फ्लेमवर छान परतून घेते. तर खरंच कच्च्या वाटणाच्या भाज्या खूप छान होतात. थोडासा वेळ लागतो पण भाज्या खूप टेस्टी होतात. तर इथे मी चिकन मसाला घालते. जरा 2 वेगवेगळ्या कंपनीचे चिकन मसाले आणलेले आहेत, तर मी दोन्ही पण थोडे थोडे घालते. तर पूर्वी पाटावर वंट्यावर ज्या भाज्या बनवल्या जायच्या त्या खरंच खूप टेस्टी लागायच्या. आता आपण इतकं सगळं काय करतो तरीसुद्धा आपली भाजी इतकी टेस्टी होत नाही. तर मी याच्यामध्ये थोडीशी काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे लाल कलर येण्यासाठी. त्यानंतर हे शिजवलेलं चिकन घालून मस्त फ्राय करून घ्यायचं. तर भाजीतलं चिकन शक्यतो जास्त कोण खात नाही, म्हणून असं थोडंसं मसाला वगैरे टाकून चिकन सुक्कं फ्राय केलं तर मग ते संपलं पण जातं. आणि स्वराला आणि तिच्या पप्पांना सुक्कं चिकन खूप आवडतं, म्हणून मग मी भाजी आणि सुक्कं असं दोन्ही पण बनवते. तर डायरेक्टली चिकन मॅरिनेट करून बनवलं तर ते जास्त छान होतं, पण शौर्याला सूप हवं असतं त्याच्यामुळे मग असं चिकन शिजवावं लागतं. तर हे चिकन मीडियम फ्लेमवर थोडंसं लागेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे. तर हिरव्या मिरचीच्या वाटणाची चिकनची भाजीसुद्धा खूप छान होते आणि मला तर खूपच आवडते.
तर चिकनच्या भाजीसोबत तांदळाची घावणं सुद्धा खूप छान लागतात. आम्ही लहान होतो तेव्हा आमची मम्मी कधी कधी बनवायची. आणि पूर्वी बिडाच्या तव्यावरच जास्त करून घावणे बनवायचे. त्यानंतर इथं घालायचं आहे मीठ. चिकन शिजवताना सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे त्या हिशोबानेच मी मीठ घालते. पूर्वी लोकांची परिस्थिती होती, पण माणूस आहे त्यामध्ये सुखी होता. आणि आता इतकं सगळं काय असून सुद्धा माणूस त्याच्यामध्ये समाधानी राहत नाही. चिकनच्या या पातळ भाजीमध्ये पण मी सेम तेच मसाले घालणार आहे. तर इथे घालणार आहे हळद, त्याच्यानंतर मिरची पावडर, थोडासा कांदा मसाला, त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. पूर्वीच्या भाज्या खरंच खूप छान लागायच्या. थोडंसंच वाटण असायचं, पण ते पाटावर वंटावर वाटलेलं असल्यामुळं त्याला एक वेगळीच चव असायची. दगडाच्या पाट्यावर बटाट्याची चटणी, तसं दोडक्याची, बोंबलाची, चिंचेची चटणी खरंच खूप छान बनते. तर याच्यामध्ये सुद्धा मी ते चिकन मसाले घालून घेणार आहे. माझी आजी चिंच गुळाची लाल मिरच्या घालून केले पाट्यावर चटणी खूप छान बनवते. शौर्याला सूप आवडतं, तर मी ते सूप काढून घेणार आहे आणि राहिलेलं सूप भाजीमध्ये ओतायचं आहे. तर मुलांना प्यायला सुद्धा सूप आवडतं, त्याच्यामुळे मी थोडं जास्तच बनवते. मी लहान होते तेव्हा मला एक सवय होती की चिकनचं सूप बनलं की गरमागरम भात घ्यायचा आणि त्याच्यावर ते सूप टाकून ते खायचं. खरंच पूर्वी आपल्याला छोट्याशा गोष्टींमध्ये पण खूप मोठा आनंद मिळायचा. चपातीला असं तेल लावायचं, त्याच्यावर थोडीशी साखर भुरभुरायची आणि त्याचा रोल करून बाहेर जाऊन खेळत खेळत ती चपाती पूर्ण संपवायची. पूर्वी खरंच सगळ्या गोष्टी नॅचरली असायच्या आणि आत्ता आपल्याला मुलांना खूप त्यांच्या मागे लागावं लागतं जेवण्यासाठी. हल्लीची मुलं टी व्ही, मोबाईल याच्यामध्ये जास्त ॲक्टिव्ह आहे. खाण्यामध्ये त्यांना जास्त काही इंटरेस्ट नाही आहे. तर आता भाजीच्या वरूनसुद्धा आपल्याला चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे. पूर्वीचं खाणं थोडंच असायचं, पण ते खूप हेल्दी असायचं. तर आता मार्केटमध्ये भरमसाठ ब्रँड आलेले आहेत, पण ते शरीराला घातक आहे. आणि आता मैद्याच्या पदार्थांकडे जास्त लोकांचा कल आहे, त्याच्यामुळे आत्ता लोकांची हेल्थ चांगली राहत नाही आहे. पिझ्झा, बर्गर, कॉफी, मॅगी, नूडल्स, चायनीज या गोष्टींमुळे आपलं हेल्थ खरंच खूप बिघडत चाललेलं आहे. आणि आत्ताची तरुण पिढी घरातलं जेवण खाण्याऐवजी या बाहेरच्या पदार्थांकडे जास्त आकर्षित होते. त्याच्यामुळे खूप कमी वयामध्ये सुद्धा मुलांना तसेच स्त्रियांना अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तर इथे शेवटी घालायचं आहे चवीपुरतं मीठ. तर चिकनच्या सूपमध्ये सुद्धा मीठ होतं, मग त्या हिशोबाने मीठ घालायचं. त्यानंतर आता इथं मी भाताचं कुकर लावते आहे. तर भात कसा गरमागरम छान वाटतो खायला. तर आजची तरुण पिढी जेवढे स्वतःच्या हेल्थकडे आणि व्यायामाकडे जास्त लक्ष देतील, तेवढे ते हेल्दी राहतील आणि त्यांचं आयुष्यमानसुद्धा वाढेल. तर आज संडेला तुमच्या घरी संध्याकाळी जेवणामध्ये काय काय बनवलेलं आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही चिकनची भाजी कशी बनवता ते सुद्धा सांगायला विसरू नका. भाजी छानपैकी उकळलेली आहे. तर इथे कुकर लावणार आहे भाताचा आणि त्यानंतर चपात्याच राहिलेल्या आहे, तर त्या मी शेवटी करणार आहे. तर इथे आता सुक्कं चिकन पण होत आलेलं आहे आणि चिकनची पातळ भाजीसुद्धा बनवून झाली आहे.
तर आता जेवायला बसायच्या अगोदर बनवायच्या आहे गरमागरम चपात्या. तर इथं मस्तपैकी चिकनची भाजी झालेली आहे. त्यानंतर सुक्कं चिकन अजून होतंय पर्यंत त्याला लो फ्लेमवर परतून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथे भात होतोय. फक्त चपात्या बनवून घ्यायच्या आहेत, तर त्या मी आता बनवून घेणार आहे भात झाल्यानंतर. त्याच्यानंतर आम्ही सगळे करणार आहे जेवण. तर या तुम्ही सुद्धा आमच्यासोबत जेवायला. तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.